नमस्कार मंडळी, तुम्ही खूपदा मोतीचूरचे लाडू तर खाल्लेच असतील। आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवणार आहोत मोतीचूरचे मोदक। किती छान दिसतंय बघा, एकदम रसरशीत। चला तर मग झटपट कशी रेसिपी आहे ते बघूया। तर मी इथे एका वाटीने मोजून 3 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर आता त्यामध्ये थोडं पाणी घालून मी मिक्स करणार आहे। एकाच वेळेस जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर त्याच्या गुठळ्या होतात। तर हळूहळू पाणी टाकून मिक्स करायचं, म्हणजे त्यात गुठळ्या होणार नाही। हे बघा, ही अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही। हे आपलं आता पीठ रेडी झालेलं आहे, बेसन पीठ। त्यानंतर मी इथे तेल गरम करायला ठेवलं होतं। तर इथे आपण याचे असे भजे तळून घेऊया। तुम्ही कुठल्या आकाराचे तळू शकता। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, जास्त लाल तळायचे नाही आहेत आपल्याला, थोडेसे पिवळसरच ठेवायचा आहे त्याचा कलर। हे बघा, या आकाराचे मी भजे तळून घेतलेले आहे। हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे दोन्ही साइडने, कमी गॅसवर, जेणेकरून जास्त लालसर होणार नाहीत ते। हे बघा, असा कलर येईपर्यंत आपण त्याला व्यवस्थित तळून घेऊया। आता मी दुसरी बॅच इथे तळते आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक आणि कमेंट करा, आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता आपण इथे दुसरी बॅच तळतो आहे। तर इथे हे मोतीचूरचे मोदक करण्यासाठी तुम्हाला बुंदीची गरज नाही आहे। बुंदी पाडताना जास्त प्रिकॉशन घ्यायला लागते, तर आपण झटपट याची बुंदी तयार करून घेणार आहोत आज। तर हे बघा, ही पण बॅच व्यवस्थित तळून रेडी झाली आहे। ही पण आता आपण काढून घेऊया। अशा प्रकारे मी बॅचेस करून सगळे जे पीठ होतं 3 वाट्या त्यांचे अशी तळणीचे भजे काढून घेतलेले आहेत। त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यातून याचे छोटे छोटे तुकडे करून ते आपण मिक्सरच्या भांड्यातून काढून घेणार आहोत। जास्त मोठे तुकडे दळले तर ते तसेच राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे छोटे छोटे करून घ्यायचे आणि हे दळून काढायचे। हे बघा, मी एकदम मीडियम साईजचे दळून घेतलेले आहे, एकदम बुंदीसारखे दिसते। तर आपल्याकडे घरी झारा नसेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करू शकता। तर आता मी चासणीसाठी मी इथे ज्या वाटीने पीठ घेतलेलं होतं तेच वाटी 1 वाटी पाणी आणि छोट्या 2 वाटी साखर घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये टेस्टसाठी आणि टेक्स्चरसाठी मी केसर टाकलेलं आहे, आणि याचा आपण 1 तारी पाक करून घ्यायचा आहे। इथे मी वेलची पूड टाकलेली आहे, ती पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। इथे मी रेड कलरचा फूड कलर टाकला आहे, तुम्हाला वाटलं तर तुम्ही केशरी कलरचा पण टाकू शकता। तर आता ही बघा, 1 तारीची चासणी आपली तयार झालेली आहे। त्यानंतर यामध्ये आता जी बुंदी आपण रेडी केली होती ती टाकून घ्यायची। ही टाकताना गॅस बंद करायचा, जेणेकरून ती जी चासणी आपण केली आहे ती लवकर आटणार नाही। तर आता हे बघा, जोपर्यंत आपण मिक्स करत नाही व्यवस्थित तोपर्यंत गॅसची फ्लेम बंद ठेवायची आहे। जेव्हा आपली सगळं मिक्स होईल त्यानंतर आपण 2 ते 3 मिनिटासाठी लो फ्लेमवरती याला गरम करून घ्यायचं आहे। हे बघा, मस्त असं कलर येतोय, मस्त कलर आला याला। आणि आता हे मी 2 मिनिटं व्यवस्थित गॅसवरती गरम करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी वॉटरमेलनच्या सीड्स ॲड केलेल्या आहेत त्यामध्ये, त्या पण व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहे। तुम्ही या गणपतीमध्ये नक्की ट्राय करा, ही रेसिपी खूप छान लागते। आता आपण हे 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवूया, आणि जेव्हा हे कोमट होईल त्यानंतर आपण याचे मोदक करायला घेऊया। हे बघा, मी इथे तुम्हाला दाखवते, एकदम रसरशीत असं तयार झालं आहे मोदकाचं सारण। चला तर मग आता मोदक करूया याचे। तर मी इथे मोदकाचा मोल्ड घेतलेला आहे, त्याला तुपाने थोडंसं ग्रीस केलेलं आहे, आणि यामध्ये आता आपण मोदकाचे सारण भरणार आहे। दाबून व्यवस्थित बसवायचं आहे, म्हणजे जो मोदकाचा आकार आहे तो एकदम परफेक्ट येतो। हे बघा,
व्यवस्थित दाबून भरलेला आहे मी. आता बघूया आपला मोदक कसा तयार होतोय ते. मस्त असा रसरशीत आपला मोतीचूरचा मोदक तयार झालेला आहे. बाजारमधून आणल्यासारखाच तो एकदम दिसत आहे आणि टेस्ट आणि टेक्स्चर पण सेम बाजारमधून जे मोतीचूरचे लाडू आणतो आपण सेम तसंच आहे. मी तर दुसरा पण तुम्हाला एक करून दाखवते. व्यवस्थित प्रेस करायचं आहे. फिलिंग जी आपण त्यामध्ये टाकतोय मोल्डमध्ये ती हलक्या हाताने प्रेस करून हे बघ मस्त असा मोदक तयार झाला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही करून बघितली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.